99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडक्याळ यांनी त्यांचं नाव सुचवलं। साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने आणि साहित्यिक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं। या बैठकीसाठी शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत आणि आमचे सगळे सहकारी उपस्थित होते। शिवेंद्रराजे स्वतः साताऱ्यामध्ये संमेलन व्हावं यासाठी गेली 12 वर्ष प्रयत्न करत होते। महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा हे जे काही निमंत्रण देत होती 12 वर्ष, तिला पाठिंब्याचं पत्र नेहमी शिवेंद्रराजेंचं राहिलेलं आहे। अभयसिंह राजे भोसले त्यांचे पिताश्री हे 32 वर्षापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते। 99व्या वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा 99 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे की वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष झालेले आहेत। 99 वर्षाच्या इतिहासामध्ये वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष होण्याची ही पहिलीच वेळ आहे। यापूर्वी असा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला नव्हता आणि पुढेही असा दुग्ध शर्करा योग जुळून येईल असं वाटत नाही। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शिवेंद्रराजेंनी केलेली आंदोलनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलेला पाठपुरावा, साताऱ्यातील साहित्य चळवळ बळकट करण्यासाठी दिलेला पाठिंबा, 1 लाख पत्र पंतप्रधानांना पाठवलेल्या मोहिमेचा केलेला शुभारंभ, अशा अनेक गोष्टींचा विचार करून शिवेंद्रराजेंची निवड करण्यात आलेली आहे। शिवेंद्रराजेंनी हा बहुमान स्वीकारताना मला आनंद होतोय आणि मी सगळ्या शाहूपुरी शाखेच्या कार्यकारिणीचे आभार मानतो असे सांगत ही जबाबदारी उचललेली आहे। आणि शिवेंद्रराजेंनी देशातील आणि परदेशातील मराठी नागरिकांना तुम्ही ह्या भाषेच्या उत्सवासाठी साताऱ्यात या, सगळा सातारा जिल्हा हे संमेलन करणार आहे, सातारा जिल्हा तुमचं स्वागत करेल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। मी शिवेंद्रराजेंचं अभिनंदन करतो। महामंडळाला ह्याची माहिती दिल्यानंतर महामंडळालाही आनंद झाला। प्राध्यापक मिलिंद जोशी महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गुराया स्वामी आणि कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। मागील संमेलनाचं स्वागताध्यक्ष पद ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे होतं, ते दिल्लीला संमेलन झालेलं होतं आणि दिल्लीच्या देशाच्या राजधानीतून मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये हे संमेलन येतंय। त्यामुळं या संमेलनाचं जोरदार स्वागत सातारकरांनी केलेले। सातारा जिल्हावासी सर्व साहित्यिकांचं अगत्य इथं पार पाडतील, त्यांचं जोरदार स्वागत करतील आणि संमेलन यशस्वी करतील। सगळ्यांनी या संमेलनाला यावं असे आवाहन मी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।